नमस्कार, प्रभात न्यूजमध्ये स्वागत। आज आपण बघतोय सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात विधानसभेचं वारं वाहतंय। अनेक मातब्बर मंडळी त्या ठिकाणी उभे आहेत, कारखानदार उभे आहेत, अनेक मोठ्या दिग्गजांची या ठिकाणी रस्सीखेच असताना आपल्याला पाहायला मिळते। त्याच पद्धतीनं आपण बघतोय की मद्य आणि त्यात थोडक्यात बघायला गेलं तर ड्रिंकचं प्रमाण त्या ठिकाणी मतदार असेल किंवा सर्वसामान्य घटकांपर्यंत जास्त प्रमाणात याचं सेवन करताना आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक धाब्यात असेल, FL3 लायसन्स असतील किंवा लायसन्सी हॉटेलमध्ये त्याचं प्रमाण वाढताना दिसतंय। त्याच पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ आम्ही स्पेशल त्या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न करतोय। नेमकं आता इलेक्शनमध्ये धाब्यावरती गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळते, पैशाचं वाटप असताना दिसतंय, भरमसाठ त्या ठिकाणी हे उधळण होताना आपल्याला दिसतंय। त्याच पार्श्वभूमीवर एक्साइज डिपार्टमेंटला आज आपण आलो आहोत। पंढरपूर विभागाचे प्रमुख आपल्यासोबत आहेत। सर नमस्ते। नमस्कार सर, आपण बघतोय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उधळण होते, त्याच पार्श्वभूमीवर जो पंढरपूर मंगळवेढा असेल, माढा असेल, सांगोला मंगळवेढा, मोहोळ या संदर्भातल्या गोष्टीमध्ये आपण हॉटेलच्या व्यवसायामध्ये बघायला गेलं तर मोठी गर्दी होताना दिसते। सध्या परिस्थितीमध्ये तुमची त्यांच्याकडे क्रेडिट नजर कशा पद्धतीने आहे? आचारसंहिता कालावधी सुरू झाल्यापासून सन्माननीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी साहेब, त्याच्यानंतर माननीय सहआयुक्त संचालक आमचे जे आहेत अंमलबजावणी दक्षता प्रसाद सुर्वे साहेब, त्याच्यानंतर आमचे विभागाचे विभागीय उपायुक्त माननीय श्री धोमकर साहेब आणि आमच्या जिल्ह्याच्या अधीक्षक मॅडम माननीय श्रीमती भाग्यश्री जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रत्यक्ष नियंत्रणाखाली आम्ही सध्या कारवाई करत आहोत। आता आमच्या विभागाने माझे जे सहकारी आहेत श्रीमती गडदे मॅडम, त्याच्यानंतर DB पाटील सब इन्स्पेक्टर, त्याच्यानंतर BY चव्हाण आणि माझा सगळा स्टाफ जो आहे, तर ते आम्ही एकूण 4 कारवाया 15 ऑक्टोबर पासून केलेल्या आहेत। आणि हे जे धाबे होते तर त्याच्यामध्ये आम्ही लोणिवरे सांगोला येथे हॉटेल शुभम येथे पहिली कारवाई केलेली आहे। त्याच्यापूर्वी आम्ही हॉटेल संस्कार रोपळे खुर्द पंढरपूर तालुका, त्याच्यानंतर हॉटेल साईराजे कासेगाव आणि त्यानंतर हॉटेल साई निसर्ग पंढरपूर शहर, अशा या 4 ठिकाणी आम्ही छापे टाकून त्याच्यामध्ये धाबा चालक, मालक, मॅनेजर आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी मद्यसेवन करणाऱ्या गिराहिकांच्या विरुद्ध सुद्धा आम्ही कलम 68 आणि 84 खाली कारवाई केलेली आहे। आणि त्याच्यामध्ये आम्हाला तब्बल जवळपास 2 ते 2.5 लाखाचा दंड आपण शासनाला महसूलच्या स्वरूपात आपण भरणा केलेला आहे। त्या ठिकाणी आपण बघायला गेलं तर सर, प्रमाण जास्त प्रमाणात वाढले गेलेलं आहे। आमच्या माध्यमातून आम्ही बघतोय की जो आम्हाला गाठ पडतोय किंवा त्यातला जो सेवन करणारा व्यक्ती आहे तो प्रमाण सुद्धा वाढलेला आहे। तर तो संदर्भ कसा आहे? नेमकं प्रमाणात तुमच्या वाढ दिसते का तुम्हाला? हो, निश्चित धाब्यावरचं आता सध्या निवडणुकीच्या काळामध्ये निवडणूक आयोगाने मद्य हे आमिष म्हणून जे सामील केलेलं आहे, त्या आमिषापोटी अनेक जण आपल्या धाब्यांवरती वगैरे मद्यप्राशन करण्यासाठी जात आहेत। परंतु आमच्याकडे आमचं युनिट तसेच आमचे भरारी पथक यांची करडी नजर असल्यामुळे आम्ही जास्तीत जास्त कारवाई करण्याचा प्रयत्न त्यामध्ये करत आहोत। एक तुम्ही विभाग प्रमुख म्हणून किंवा जे काही हॉटेल्स आहेत, ड्रिंक्स असतील, ह्याचा लेखाजोखा प्रमाण किती वाढलं की लिखित असं काय जास्त आहे का? निश्चित असतं। आम्ही सराईत गुन्हेगारांची यादी आणि जे काही असे धाबे आहेत तर त्यांच्या विरुद्ध आम्ही कारवाई करतच आहोत आणि त्यांची नोंद ही आपल्या सरकारी अभिलेखामध्ये होतच असते। हे बघायला गेलं जसं तुम्ही 31 ला एक 5 रुपये चलन देता, असं इलेक्शनच्या कालावधीमध्ये त्या जे हॉटेल FL3 लायसन धारक असतील, CL2 असतील, त्यांना काय तसं कारवाई करण्यासाठी सांगितलं? हो, आम्ही प्रत्येक जे काही आपले FL3 म्हणजेच परवाना कक्ष अनुदाते जे आपल्या हॉटेलसाठी आपण दिली जाते, निर्गमित केली जाते आपल्या विभागाकडून, तर त्यांनाही आपण त्यांच्या मद्यसेवन परवान्यावरच त्यांनी मद्य विक्री करावी वगैरे अशा सूचना, त्यांना लेखी सूचना आपण दिलेल्या आहेत आणि सगळीकडे त्याचं पालन चांगल्या रीतीनं होत आहे सध्या। आपण बघायला गेलं तर 2 व्हीलरवरती असतील, 4 चाकी गाड्या असतील, याच्यामधून सुद्धा मद्यसेवन जास्त प्रमाणात वाहतूक केली जाते, त्याच्यावरती कारवाई काय झाली? हो, निश्चित कारवाई झालेली आहे। आता जर आकडेवारीचा आपण आढावा घेतला तर 15 ऑक्टोबर पासून एकूण 44 ठिकाणी आपल्या कारवाई झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एकूण आपली 16 वाहने आणि एकूण मुद्देमाल जो आहे तो जवळपास 23 लाखाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे आपल्या विभागाने। त्याच पद्धतीनं जे आता तुम्ही म्हणताय इलेक्शनच्या कालावधी 4-5 दिवसावरती राहिलाय, एक स्ट्रिक्टली म्हणून तुम्ही FL3 CL2 लायसन वाल्यांना काय आदेश दिलेत? हो, निश्चित दिलेले आहेत। तर त्यांचे ड्राय डे जे आहेत ते जाहीर कोरड्या दिवसाचे आदेश माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने यापूर्वीच निर्गमित झालेले आहेत आणि ते 18 तारखेपासून सुरू होत आहेत। मतदानाच्या 48 तास अगोदर ते आदेश लागू होतील। त्याच पार्श्वभूमीवर आपला एक दुसरा प्रश्न, हे तुम्ही झालं CL2 आणि FL3च्या संदर्भात तुम्ही त्यांना आदेश दिले, परंतु एक सर्वसामान्य व्यक्ती असतात त्यांना याच्या संदर्भात जास्त माहिती नसते, पण आमिषापोटी जो शब्द तुम्ही वापरला त्या आमिषापोटी सर्वसामान्याला सुद्धा माहिती असावं की यावरती करडी नजर एक्साइज डिपार्टमेंटची असणार आहे, आपल्यासाठी काही निर्बंध सुद्धा घातले गेलेत, ते काय असणार आहे?
निश्चितपणे माझी जनतेला किंवा मद्य सेवन करणारे जे काही मद्यपी आहेत त्यांना माझं जाहीर आव्हान असंच असेल की तुम्ही आमच्या विभागाकडून दिला जाणारा FLXC परवाना जो आहे, जो ऑनलाईन परवाना आहे, तो परवाना तुम्ही आमच्याकडून प्राप्त करून घ्यावा आणि जे काही लायसन्स आहेत, जे काही सरकारमान्य जागा आहेत, दुकाने आहेत, तर तेथूनच तुम्ही मद्य खरेदी करावा असं मी आव्हान करतो. आता त्या ठिकाणी ड्राय डे दिवशी तुम्ही कारवाईचं काय असं हे ऐकलंय का, नियोजन ऐकलं? ड्राय डे असतो त्या दिवशी बंद म्हणून तुम्ही फायनल केलेलं असतं, त्या दिवशी कोणतं नियोजन लावलं? निश्चितच आमची त्याच्यावर करडी नजर राहणार आहे आणि आमचा जो स्टाफ आहे तर त्याच्यावर आम्ही गस्तीचं प्रमाण वाढवलेलं आहे. त्याच्यामुळे त्यामध्ये ते जे काही अनुज्ञप्ती त्या दिवशी बंद असतील तर ते आपल्या गस्तीच्या माध्यमातून आपण ज्या काही आपल्याला दोष, त्रुटी, विसंगती आढळून येतील तर त्याच्या विरुद्ध आपण कडक कारवाई करणार आहोत. त्या संदर्भात आपण बघायला गेलं तर कलेक्टरांची सुद्धा, आज कलेक्टर असतील, SP असतील, यांची धामधूम उठली निवडणुकीमध्ये, त्यांचे तुमच्या डिपार्टमेंटला कशा पद्धतीचे आदेश आहेत? पूर्वीपासून आता सध्या तरी आम्ही जे आहोत ते माननीय इथापे साहेब, आपले जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, पंढरपूर मंगळवेढा 252 आणि सांगोल्याचे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आता सहाय्यक नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केलेली आहे आपली. आणि त्यांनी वारंवार बैठका घेऊन, तसेच माननीय निवडणूक खर्च निरीक्षक जे आहेत तर त्यांनी सुद्धा वारंवार बैठका घेऊन आम्हाला अशा सूचना दिलेल्या आहेत की बाबा तुम्ही तुमच्या पद्धतीने गस्त वाढवणे, लायसन्सीचं इन्स्पेक्शन्स करणे, त्याच्यानंतर नियमांचं कडक पद्धतीनं पालन होईल याच्याकडे जातीनं आणि कडक पद्धतीनं कशी अंमलबजावणी होईल याकडे लक्ष देण्यासाठी आदेशित केलेलं आहे. आमच्या माध्यमातून तुम्ही ह्याच्या अगोदर आमचं माध्यम सोडून तुम्ही डॉक्युमेंटरी, तुम्ही सगळं हॉटेलच्या लायसन्सधारकांना सगळे आदेश दिले असतील, परंतु जे काही राहिले असतील किंवा जे काही उर्मटपणे कुणाच तर फोन येईल, आदेश येईल, या संदर्भात कोणतरी अशी वाट बघत असते, त्यांना आमच्या माध्यमातून असा एक संदेश कोणता द्याल की तुम्ही त्या गोष्टीची काळजी घ्या, अन्यथा कडक कारवाई इलेक्शनच्या काळात केली जाईल, यातून तुम्ही कोणीही सुटणार नाही, असा कोणता संदेश असेल? सगळ्यात महत्त्वाचा संदेश असा आहे की जे काही आपले लायसन्सेस आहेत त्याच्यातून जो काही मद्य विक्री होते त्यातून आपल्या शासनाला महसूल मिळत असतो. आणि माझं मद्य विक्रेते जे आहेत, आमच्या अनुज्ञप्त्या जे आहेत, लायसन्स धारक आहेत, तर त्यांना एक माझं असं जाहीर आव्हान आहे की तुम्ही नियमांचं पालन करून जास्तीत जास्त त्या पद्धतीने निवडणूक अनुषंगानं निवडणूक निकष जे आहेत तर त्यांचं पालन करून तुम्ही त्यानंतर मद्य विक्री करावी. आणि त्याच्यानंतर जे काही खरेदीदार आहेत त्यांनी सुद्धा या लायसन्स धारकांच्याकडूनच मद्य खरेदी करावं, जेणेकरून शासनाचाही महसूल वाढेल आणि त्याच्यामध्ये नियमांचं वगैरे निकषांचं पालनही चांगल्या रीतीनं होईल. त्या ठिकाणी आपण बघतोय जे काही गृहशाखा म्हणजे जे काही हे असेल, गुन्हेगारीचं डिपार्टमेंट असेल, त्या ठिकाणी पोलिसांकडून अनेक प्रकारचं त्यांना सूचना दिल्या जातात. त्याच पद्धतीनं जे काही हे असतात, मद्य पेयक असतात, त्यांना तुम्ही म्हणजे ते आमिषापोटी पितात, कुठेही धाब्यावरती पितात, त्यांच्यावरती गुन्हा कोणता होऊ शकतो? सर्वात महत्त्वाचं असं की आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्समध्ये आम्ही सर्व ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 168 अन्वये आम्ही सर्वांना प्रतिबंधात्मक नोटीस दिलेल्या आहेत. जे धाबे विक्री करतात किंवा विक्री करण्याची शक्यता आहे तर त्यांना आम्ही सर्वांना ते दिलेले आहेत. तसंच बाबा हातभट्टी जे ठिकाणी जागा यापूर्वी गुन्हे दाखल झालेले आहेत तर त्या जागेंवरती सुद्धा आम्ही त्यांच्यावर कारवाई होईल किंवा प्रतिबंधात्मक होऊ नये याच्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना नोटीस वगैरे आम्ही निर्गमित केलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही जे काय मी काय विचारलं की जे हे आहेत कस्टमर आहेत त्यांच्यावर कोणती कारवाई होऊ शकते किंवा कोणतं कलम त्यांच्यावर लागू शकतं, असं काय? जे काही बाबा धाब्यांवरती वगैरे जे काही कारवाई होईल तर त्याच्यामध्ये आपल्याकडे 84 नावाचं कलम आहे. त्यांना जास्तीत जास्त दंड आणि दंडासोबत त्यांना म्हणजे तुरुंग किंवा शिक्षेचीही तरतूद केलेली आहे. त्याच्यामध्ये 3 ते 6 महिन्याची शिक्षा त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं जर असा अनावधानानं प्रकार घडला किंवा आमिषापोटी जर एखादा कस्टमर त्या ठिकाणी सापला तर ही टीम त्यांच्यावरती करड्या नजरेनं पाहत आहे. असा प्रकार अनुचित घडू नये, कारण इलेक्शन असते, इलेक्शनचे धामधुमी 10-15 दिवस असतात, पण त्यावरती यांची करडी नजर असते. कदाचित सामान्य माणूस यात अडकला जाऊ नये हाच हेतू ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आहे. आणि व्हिडिओ म्हणजे धाबे असतील, FLXC लायसन्सवाले असतील, याचा आणि जो काही विक्री आहे तो ड्राय डे असेल किंवा बंद जो ह्याने ठेवलेला दिवस असतो, निवडणुकीचा कालावधी ज्या दिवशी मतदान करायचं असतं तो दिवस आणि मतमोजणीचा दिवस, या दिवशी यांनी कडकडीत बंद ठेवा असा आदेश यांच्याकडून त्या ठिकाणी पारित केलेले आहेत. त्याचा जर कोण त्या नियम मोडत असेल त्याच्यावर सुद्धा यांची कडक कारवाई असणार आहेत. आपण सर्वांनी याची तंतोतंत पालन करावं हेच या माध्यमातून सांगतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.